हरि ओम. भगवद्गीतेच्या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत. 6वा अध्याय सुरू आहे. पहिले 15 श्लोक झालेले आहेत आणि आता नवीन विषय सुरू झालेला आहे 16व्यापासून. त्याचं नाव आहे विषयाचं योगाचं संयमित आचरण आणि अंतस्थिती. 16 ते 23 त्यातला आपण आज 16वा श्लोक बघणार आहोत. पण प्रथम प्रार्थनेने सुरुवात करूया. संजना म्हणते प्रार्थना. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयतीरये. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. हरि ओम. हरि ओम. श्लोक 16वा वाचायचा आहे. वाचतेस का संजना तू? श्लोक वाचते का मी वाचू? वाचते मी. हा ठीक आहे. अश्विनी पण आहे ऍक्च्युली. अश्विनीला काहीतरी प्रॉब्लेम आहे. अच्छा मी वाचते. हा ठीक. तात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. न योग फार खाऊनी किंवा खाण्याची सोडुनी न फार झोप घेऊनी किंवा जागत बैसुनी. आता श्लोक 8 ते 15 ह्याच्यामध्ये एक ध्यान प्रक्रियेचं पूर्ण वर्णन आलेलं आहे. पण ती ध्यान प्रक्रिया जर यशस्वी व्हायला हवी असेल तर काही पथ्य पाळणं गरजेचं आहे. ती पथ्य कुठली ते या श्लोकात 16व्या श्लोकात सांगितलेलं आहे. ध्यान साधना योग्य पद्धतीने तिची प्रगती होण्यासाठी त्या साधनेला आपल्या शारीरिक प्रकृतीची सुद्धा साथ मिळाली पाहिजे. आणि मग ही प्रकृती, शारीरिक प्रकृती ध्यानयोगामध्ये अनुकूल का राहत नाही आणि त्याच्यामुळे आपली ध्यान साधनेमध्ये प्रगती का होत नाही, याची 2 प्रमुख कारणं ही या 16व्या श्लोकात एकेका ओळीत सांगितली आहेत. पहिल्या ओळीत एक कारण सांगितलंय, दुसऱ्या ओळीत दुसरं कारण सांगितलंय. पहिली ओळ आहे नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः. म्हणजे अति खाणाऱ्याला किंवा अति कमी किंवा मुळीच न खाणाऱ्याला योग साध्य होत नाही. आता काय होतं, आवश्यकतेपेक्षा आधी अति खाण्याचा विचार आधी करू आपण. आवश्यकतेपेक्षा जास्त खाणाऱ्या व्यक्तींना त्या खाण्यातून एक प्रकारचा जडपणा, सुस्ती येते आणि हा जो शारीरिक स्तरावरती जो जडपणा येतो त्याचा परिणाम मानसिक आणि बौद्धिक जडपणा येण्यापर्यंत येण्यामध्ये होतो. आणि ध्यानयोगामध्ये बुद्धीची सजगता ही अत्यंत व्यवस्थित असण्याची गरज आहे. कारण आत्मस्वरूपावर केंद्रित करायचं आहे ना चित्त. आत्मस्वरूप ही अतिसूक्ष्म अशी गोष्ट आहे आणि त्या अतिसूक्ष्म गोष्टीवर चित्ताचं अवधान एकत्र करणे, केंद्रित करणे यासाठी बुद्धी ही अत्यंत तरल, सूक्ष्म आणि हलकेपणा आणि तरतरीतपणा पाहिजे. जे जास्तीचं अन्न खाल्लं जातं त्याच्यामुळे त्याचं रूपांतर तमोगुण वाढण्यामध्ये होतं आणि मग जडपणा वाटणे, सुस्ती येणे किंवा आत्मस्वरूपावरती चित्त केंद्रित न होणे ही सगळी त्या वाढलेल्या तमोगुणाची लक्षणं असतात. त्यामुळे जास्त खाणाऱ्या व्यक्ती व्यवहारातले इतर काही साध्या साध्या गोष्टी नीटपणे करू शकतात, पण ध्यान साधना ते उत्तमपणे करू शकणार नाहीत, कारण त्याला सूक्ष्मता गरज असते, सूक्ष्मतेची गरज असते. तर जास्त अन्न खाणाऱ्याच्या बाबतीत काय अजून दुष्परिणाम होतात ते डॉक्टर शंकर अभ्यंकर सांगतात. 3 महत्वाचे दुष्परिणाम त्यांनी सांगितलेत की एकतर जास्त खाण्यामुळे श्वासोच्छवासाची गती बिघडते, पहिला दुष्परिणाम. दुसरं, आळस आणि निद्रा वाढल्यामुळे योग साधनेमध्ये प्रवृत्तीच होत नाही, म्हणजे ध्यानाला बसावंसंच वाटत नाही किंवा बसलं तर झोप येऊन त्याची पार वाट लागते, म्हणजे ध्यान साधना न होता झोपणंच होतं. आणि तिसरं, शरीरातील कफ, वात, पित्त यांचं संतुलन बिघडल्यामुळे एकंदरीतच शरीराचं स्वास्थ्य आणि त्यामुळे मनाचं स्वास्थ्य थोडं बिघडतं. आता हे झालं जास्त खाणाऱ्यांच्या बाबतीत. तर कमी खाणाऱ्यांच्या बाबतीत
काय दुष्परिणाम होतात. तर जे अजिबात भोजन करत नाहीत किंवा खूप कमी भोजन करतात, त्यांचं मनाने खूप चिंतन होतं भोजनाच्या बाबतीत. प्रत्यक्ष त्यांनी कंट्रोल केलेलं आहे. पण कदाचित अन्नावरची वासना पूर्ण गेली आहे आणि ते कंट्रोल करतायत, का अन्नाची वासना मनात तशीच टिकून आहे आणि ते कंट्रोल करतायत, हे बाहेरून कळायला काही मार्ग नाही. हे ज्याचं त्यालाच कळू शकतं. की मी मारून मुटकून करतोय आणि आत मात्र मला खूप अगदी क्रेव्हिंग होतंय, मी हे खाईन, ते खाईन, बरं जाऊ दे आज नाही खाल्लं तर उद्या तरी खाईन. तर मग ते कमी अन्न खाण्याला तसा काही अर्थ नाही. आपण 3रा अध्याय जेव्हा शिकला होता, तेव्हा त्यातल्या 6व्या श्लोकामध्ये याविषयी सांगितलं होतं, की याला मिथ्याचार म्हटलं होतं. कर्मेंद्रिय आणि संयम्य य आस्ते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते. म्हणजे अशा प्रकारचा मिथ्याचार करण्यामुळे फक्त कर्मेंद्रिय रोखून ठेवले, तोंड बंद केलंय आणि मन मात्र सतत भोजनाचंच चिंतन करतंय. तर मी आणि चित्तशुद्धी काय साध्य होणार? आणि चित्तशुद्धी साध्य झाली नाही, तर पुढे ध्यानात प्रगती कशी काय होणार? त्यामुळे पहिला दुष्परिणाम हा आहे, की मिथ्याचाराच्या मध्ये त्याचा परिणाम हे होईल. दुसरं शरीरातली शक्ती कमी होते. आणि 3रा दुष्परिणाम आहे, शरीरातले जे धातू असतात, रक्त, मांस, मज्जा, तर हे सगळे धातू हे सुकत जातात आणि त्यामुळे शरीर हे शिथिल पडतं. आणि त्यामुळे चालणं, फिरणं, एका जागी ताठ बसणं, ह्या सगळ्याच क्रियांच्या वरती त्याचा दुष्परिणाम जाणवतो आणि असं गळून गेल्यासारखं वाटतं, पडून राहावंसं वाटतं. त्यामुळे कमी खाणाऱ्याच्या बाबतीत जरी बौद्धिक सजगता राहिली, असं आपण समजा गृहीत धरलं, की त्याच्या पोटाला हलकेपणा आहे, त्यामुळे त्याची बुद्धी हलकी आहे, तरतरीत आहे, तरी पण तो बैठक त्याची बिघडते. एका बैठकीत पुष्कळ काळ ध्यान करत बसणं, याच्यासाठी जी शरीराला शक्ती हवी, ते सामर्थ्य त्याचं कमी पडतं आणि त्याच्यातूनही आत्म स्वरूपावर चित्त केंद्रित करण्याची जी शक्ती असते, जी सजगता असते, ती एका प्रकारे हॅम्पर होतेच, कमीच होते. त्यामुळे थोडक्यात आपण निष्कर्ष काय काढूयात? जास्त खाणं किंवा कमी खाणं, या दोन्ही गोष्टी काय कमी करतात? सजगता आणि सामर्थ्य. अशा 2 ज्या गोष्टी ध्यानासाठी आवश्यक आहेत, त्या कमी करतात. आता मग काय करायचं? आता किती खायचं हे ठरवायला पाहिजे ना, जास्त खायचं नाही, कमी खायचं नाही. आता ते किती खायचं ह्याचं प्रमाण हे आपलं आपल्यालाच ठरवायला लागणार. तर ह्याच्याविषयी मार्गदर्शन शंकराचार्य आपल्या भाष्यामध्ये करतात. कसं करतात? त्याच्याकरता ते काय शब्द वापरतात? ते म्हणतात, आत्मसंहितम अन्न परिमाणम. म्हणजे काय? आत्मसंमितम, स्वतःला जे अनुकूल असेल ते. योग्यानी आपल्या स्वतःची प्रकृती लक्षात घेऊन आपल्याला योगासाठी उपयुक्त ठरेल इतक्याच मात्रेमध्ये अन्नाचं भक्षण करावं. ती मात्रा ओलांडून पुढे जास्त खाऊ नये. आता ही मात्रा कोणती? हे दुसऱ्या कोणीही सांगायची गरज नसते. आता एक लहान मुलांना आपण सांगतो, आया सांगतात लहान मुलांना, की आता बास हं इथून पुढे. आता जास्त खाल्लंस तर त्रास होईल तुला. ते ठीक आहे. पण एका अडल्ट व्यक्तीबद्दल, ध्यानसाधकाबद्दल जेव्हा आपण बोलतोय, तेव्हा आपल्याला सगळ्यांना ते कळतं. आपण जेव्हा जेवायला बसतो, की आता आपलं पोट भरत आलंय. तो संकेत आपल्याला येतो आणि तो कळतो. तरीही कधी-कधी आपण तो न कळलासा करून पुढे खात राहतो. त्याची काही कारणं असू शकते. एक तर पदार्थ आपल्या आवडीचा आहे, खाऊयात जरा अजून. म्हणजे जिभेच्या आहारी जाऊन तसं करू शकतो किंवा बायकांच्या बाबतीत जी गोष्ट होते, आता एवढंसच उरलंय कुठे काढून ठेवायचं, चला खाऊन टाकूयात. आणखीन मांडी करण्यापेक्षा, उद्या तरी काय शिळं मलाच खायचंय ना, त्यापेक्षा आत्ताच खाते. असं करून पण आपण थोडंसं खातो. पण ते खाऊ नये. हे जास्त खाण्याबरोबर झालं. तर आता उपाशी राहिल्यामुळे किंवा कमी खाल्ल्यामुळे काय होतं, तर दुर्बलता तर येते आणि कमी खाल्लेलं अन्न हे शरीराचं रक्षण करायला उपयोगी येत नाही. याच्या संदर्भात बृहदारण्यकामधली एक श्रुती आहे. ती श्रुती वाचली की तुम्हाला कळेल, की शंकराचार्यांनी जे आपलं केलंय आत्मसंमितम अन्न परिमाणम, ते कशाच्या आधारावरती केलंय. ते बरोबर या श्रुतीवर आधारितच त्यांचं ते विधान आहे. श्रुती वाचते आधी.
यदात्म संमितम अन्नम तदवती न हिनस्ति यद भूयो हिनस्ति तद यत कनीयः न तदवती. अवती म्हणजे रक्षण करतो, हिनस्ती म्हणजे नाश करतो. अवधातूचा अर्थ रक्षण करणे. हा आपल्याला धातू आणि त्याची रूप या अर्थाने, रक्षण करणे या अर्थाने गणपती अथर्व शीर्षामध्ये आपल्याला त्याचा परिचय झालेला आहे. अववक्तारम, अवश्रोतारम, अवदातारम, इथे आपल्याला लक्षात येतात ते. आणखीन कुठे गेलाय आपण जो नेहमी म्हणतो तो सहना अवतू, सहनऊ भुनक्तू, तिथे अवतू, आमच्या दोघांचंही रक्षण करावं त्या ब्रह्माने. तर इथे आत्मसंमितम अन्न म्हणजे स्वतःच्या पोटाच्या क्षमतेनुसार जे खाल्लेलं अन्न असतं तद अवती, ते त्या शरीराचं रक्षण करतं. न ही नसते, ते त्याचा नाश करत नाही. मग पोटाच्या क्षमतेनुसार म्हणजे बरोबर जेवढा आवश्यकता असेल तेवढं, जास्तही नाही आणि कमीही नाही असं. आणि त्याच्यापेक्षा जे जास्त खाल्लं जातं किंवा कमी खाल्लं जातं ते शरीराचा नाश करतो. यत भूयः ही नसती. कनीय म्हणजे जे कमी पडतं, जे अन्न कमी पडतं, न तद अवती, जे अन्न कमी पडतं ते रक्षण कसं करणार? त्यामुळे आत्मसंमित म्हणजे आपल्या पोटाच्या क्षमतेनुसार अनुकूल अन्न जो भक्षण करतो ते अन्न त्या मानवाचं रक्षण करतं. आणि असा जो मानव असतो तो धर्माच्या रक्षणासाठी अनुकूल आणि समर्थ होतो. कारण धर्माचं साधन शरीर आहे ना, शरीराचं रक्षण झालं तर त्या शरीररूपी साधनाचा उपयोग करून धर्माचं आचरण किंवा धर्माचं रक्षण मानव करेल. म्हणून म्हटलेलं आहे की नाही, शरीर माध्यम खलु धर्म साधनम. हे जे आपण खूप आपल्याला परिचित असं हे जे वाक्य आहे ते कालिदासाच्या कुमार संभवामधून घेतलेलं आहे बरं का. सहज जाता जाता आठवलं म्हणून सांगितलं. आपल्या विषयाशी त्याचा काही संबंध नाहीये. पार्वती जे कठोर तपश्चर्या करत असते शंकराच्या प्राप्तीसाठी, त्या संदर्भातलं जे वर्णन आहे तिथे हे शरीर माध्यम खलु धर्म साधनम हे कुमार संभव नावाच्या महाकाव्यात कालिदासाने लिहिलेलं वाक्य आहे. म्हणजे आपल्याला खूप उपयोगाला येतं, आपण खूप उपयोगाला आणतो ते. आता हा आत्मसंमित आहार हा प्रत्येकासाठी वेगळा वेगळा असणार आहे, पण तरी एक थंब रूल म्हणून योगशास्त्रामध्ये दिलेला आहे ते सर्वसाधारणपणे. तर तो काय आहे? पूरये दशनेनार्धम तृतीयम उदकेन तु वायो संचरणार्थाय चतुर्थम अवशेषयेत. पोटाची खळगी भरण्यासाठी आपण जेवतो. तो काही जो काही अवकाश आहे पोटामध्ये त्यातला अर्धा भाग हा पौष्टिक अन्नाने भरावा. उरलेल्या अर्ध्या भागातला अर्धा भाग म्हणजे पावभाग हा पाण्याने भरावा. आणि उरलेला जो पावभाग आहे तो वायूच्या संचरणासाठी रिकामा ठेवावा. कुठल्या वायूचं संचरण? समान वायू. आपण बघितलेले आहेत मागे. पंचवायू, पंचप्राण ज्याला म्हणतो, त्या पंचप्राणांची स्थानं आणि कार्य निरनिराळी आहेत. त्यातलं समान वायू आहे जो उदरामध्ये राहत असतो आणि अन्नाचं पचन करण्याचं कार्य त्या समान वायूचं आहे. त्या समान वायूला त्याचं कार्य करण्यासाठी जी जागा देते ती सोडली पाहिजे ना आपण. तिथे अगदी तुमसून अन्नाचं जर भरलं तर वायूला फिरायलाच जागा राहणार नाही. मग तो त्याचं काम कसं करणार? म्हणून भोजन वाढताना आपल्याकडे एक पंक्तीतनं फिरून यजमान म्हणून सावकाश जेवा असं सांगतात की नाही. तर त्याचा एक अर्थ असा असतो की दमादमानी आणि शांतपणे जेवा, घाई करू नका, असा जरी असला तरी दुसरा अर्थ आहे स अवकाश जेवा, म्हणजे पोटात थोडासा भाग रिकामा ठेवून जेवा, तुडुंब अकंठ असं जेवू नका. हा त्याचा खरा अर्थ आहे सावकाश जेवा म्हणजे. आणि आपल्याकडे एक म्हणही आहे बघा, 2 घास भुकी तो सुखी. तिथे जिथे आपण थांबलो तर आपल्याला त्याचा त्रास होत नाही, ते अन्न एन्जॉय होतं आणि खऱ्या अर्थाने ते शरीराला पण हितकारक ठरतं. तर हे झालं ध्यानयोगात अपयश येण्याचं पहिलं कारण. नात्यस्मतस्तु योगोस्ती गचैकांत मनस्ततः. जास्त खाणं, कमी खाणं दोन्हीही टाळावं. मग पुढचं काय आहे? नचाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. हे दुसऱ्या ओळीत दिलेलं दुसरं कारण आहे. जो अतिशय झोपतो, अतिस्वप्नशीलस्य,
किंवा अगदी कमी विश्रांती घेतो आणि सारखा जागतच राहतो. जाग्रतः अपि योगः न. योगः न म्हणजे काय? योगः न सिद्ध्यति. त्याला योग सिद्ध होत नाही, योग प्राप्त होत नाही. तर जी गोष्ट आहाराची, तीच गोष्ट निद्रेची. एकतर आहार आणि विश्रांती यांचाही एकमेकांशी संबंध आहेच. आणि असं म्हणतात की आहार आणि निद्रा हे जितके वाढवावे तितके वाढतात. अर्थात ध्यानयोगात प्रगती व्हायला हवी असेल तर ते वाढवण्याच्या वाटेला शहाण्याने जाऊच नाहीये. आणि दुसरं जे टोक गाठतात काही लोक, कमीच खायचं, खूपच कमी खायचं. तर ते कशामुळे होत असावं? तर आपल्याकडे जे वाङ्मय आहेत, काही पुराण वाङ्मय किंवा असं, त्याच्यामध्ये थोर योग्यांची काही वर्णनं येतात, ती अतिरंजित असतात. की ते काय अनेक वर्ष पानच खाऊन राहिले किंवा अनेक वर्ष ते वायुभक्षणच करून राहिले. असं जे काही वाचलं जातं त्याच्यातून काही प्रेरणा घेऊन लोक त्या मार्गाला जातात की अति कमी खाण्याकडे वळतात. पण आपण आता सर्वसामान्य माणूस, गीतेने तरी सर्वसामान्य माणूसच गृहीत धरलेला आहे, डोळ्यासमोर धरलेला आहे. कारण अर्जुन हा जरी उत्तम भक्त असला, शिष्य म्हणून तो उत्तम असला, योद्धा म्हणून तो अत्यंत उत्तम असला, तरीही योगाचा अभ्यासक म्हणून तो प्रायमरी लेव्हललाच आहे. त्याला काही ध्यानयोग साधलेला नाहीये. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला डोळ्यासमोर धरून अर्जुनाच्या निमित्ताने हा सगळा ध्यानयोग परमेश्वर आपल्याला सांगतोय. तर त्यामुळे शरीरावर अनिष्ट परिणाम नक्की होतील जर खूप जास्त खाल्लं किंवा खूप कमी खाल्लं तर. त्यामुळे माधवानंद गंभीर इथं लिहितात की अशी व्यक्ती जी अति कमी खाणं किंवा पूर्ण आहार सोडणं ह्याच्या मागे जाईल, ती योगयुक्त होईल की नाही माहित नाही, पण ती व्याधीयुक्त नक्की होईल. त्यामुळे आपल्याला शरीराचं सगळं सांभाळून, गणित सांभाळून, ओळखून आपल्याला त्याचा उपयोग योगासाठी करायचा आहे. त्यामुळे हे आणखी दुसरं असं आहे की हे जी अतिरंजित वर्णन आहेत, त्याच्यामुळे काही साधक जर असे असतील की जे त्यांना ध्यानसाधना ते करावीशी वाटत असेल, त्यांच्या जर वाचनामध्ये ही वर्णनं आली तर त्यांना वाटेल की नको बाबा, हे काय आपलं काम नाहीये, हे आपल्याला जमणारच नाही, आपण याच्या वाटेला जाऊच नाही. त्यामुळे ते उलटेच फिरतील. आणि त्याच्यामुळे काय होईल, त्यांची जी काही थोडी ध्यानसाधनेमध्ये प्रगती होऊ शकली असती जर त्यांनी केलं असतं तर ते आधीच उलटे फिरल्यामुळे त्यांची ती प्रगती होऊ शकणार नाही आणि ते आत्मकल्याणाला वंचित होतील. म्हणून गीता जी जीवन व्यवहाराचं शास्त्र म्हणून आपल्या समोर इथे उलगडलेली आहे भगवंतानी, ते सांगतं की असं काहीही कुठलंही अति सर्वत्र वर्जयेत, अति तिथे माती, ना अति जास्त ना अति कमी, माफक. म्हणून त्याला शंकराचार्यांनी जे सांगितलंय ते लक्षात ठेवा, आत्मसंहितम अन्न प्रमाणम. त्यामुळे योग साधण्यासाठी आहार आणि निद्रा हे योग्य प्रमाणात घ्यायला हवं. आता हे प्रमाण प्रत्येकासाठी बदलेल. प्रत्येकाची शरीरयष्टी निराळी असते. काही एकदम हेफ्टी असतात, काही अत्यंत नाजूक असतात. त्यामुळे आपली शरीर प्रकृती कशी आहे आणि आपलं कामाचं स्वरूप काय आहे, त्याच्या त्याला सुद्धा अनुकूल आपलं खाण्यापिण्याच्या सवयी किंवा आहाराची मात्रा ही असते. आपलं खूप बैठं काम असेल तर आपल्याला कमीच अन्न पुरेल आणि आपलं जर अंगमेहनतीचं काम असेल तर आपल्याला काही प्रमाणात जास्त अन्न लागेल. हे ज्याचं त्यांनी आपली प्रकृती आणि आपलं कामाचं स्वरूप ओळखून मुख्य लक्ष काय ठेवायचं की आपल्याला जडपणा येता कामा नये आणि त्याचबरोबर आपलं सामर्थ्य सुद्धा, शक्ती सुद्धा कमी पडता कामा नये. ह्या दोन उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपला आपण अंदाज घेऊन आत्मसंमितम अन्न प्रमाणम हे लक्षात ठेवायचं आणि त्यानुरूप अन्न भक्षण करायचं. आणि निद्रेचं सुद्धा थोडंसं तसंच आहे. जास्त तुम्ही दमत नसाल तर तुम्हाला कमी निद्रा पुरते आणि जास्त शरीराची झीज होत असेल तर ती झीज भरून येण्याकरता तुम्हाला जास्त झोप लागू शकते. आता आपण ह्याच्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्या 345 ते 348 थोड्याशाच ओव्या आहेत, त्यामुळे त्या आपण वाचूया. जो रसनेंद्रियाचा अंकिला, का निद्रेसी जीवे विकला, तो नाही एथ म्हणितला अधिकारिया.
जो जिभेच्या चोचल्यांचा दास बनला किंवा जो सर्वस्वी झोपेच्या अधीन झाला, तो या साधनेचा म्हणजे ध्यान साधनेचा अधिकारी होत नाही. तुलनेने ही ओवी सोपी होती. अथवा आग्रहाची ये बांदोडी, बांदोडी म्हणजे बेडी, अथवा आग्रहाची ये बांदोडी, सुधा तृषा कोंडी, आहाराते तोडी मारून या. किंवा जो दुराग्रहाच्या बंदीशाळेत तहान भुकेला कोंडून आपला आहार तोडतो, म्हणजे अट्टाहासाने कमी खातो. निद्रेची या वाटा न वचे, म्हणजे निद्रेच्या वाटेसच जात नाही. ऐसा दृढी वेचेनी अवतरणे नाचे, ते शरीरचे नव्हे तयाचे, मा योगू कवणाचा. किंवा अशाच आग्रहाने झोपेचं नावही घेत नाही. अशा अट्टाने जो नाच घालतो, म्हणजे मनमानी करतो, थोडक्यात नाच घालतो म्हणजे त्याच्या स्वाधीन स्वतःचे शरीरच नसते, तर मग त्याला योग कसा साध्य होणार. म्हणून अतिशये विषयो सेवावा, तैसा विरोधू नोहावा, का सर्वथा निरोधावा, हेही नको. ती पण ओवी थोशी सोपी आहे. ती म्हणून विषयाचं अतिरिक्त सेवन हे जसं नको, तसाच त्याचा द्वेष किंवा सर्वस्वी कोणमारा सुद्धा नको. तोडूही नका आणि सारखं विषय सेवनच करत बसलेत असंही नको. फक्त आता इथे अन्न हा शब्द न वापरता ज्ञानेश्वरांनी विषय हा शब्द वापरलाय आणि त्यांनी आहार म्हणजे फक्त अन्न न घेता सर्व इंद्रियांचा आहार असा थोडा व्यापक अर्थ घेतलाय. पण त्याच्याविषयीचं विवेचन आपण पुढच्या श्लोकाला जोडून करणार आहोत, की आहाराचा सीमित अर्थ आणि आहाराचा थोडासा व्यापक अर्थ. किंवा आता आपण पुढचा श्लोक वाचूया. 17वा मी वाचते. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. निजणे जागणे खाणे फिरणे आणि कार्यही मोजून करीतो त्यास योग हा दुःख नाशन. आपण मागच्या श्लोकाचा अन्वय अर्थ बघितला नाही का? चुकून एकदा निरूपणाला सुरुवात झाली, तेवढा फक्त एकदा बघून घेऊ. ते काय दोन्ही हे श्लोक तसे एकच गोष्ट सांगणारे आहेत. 16व्याचा मी अन्वय अर्थ आणि शब्दार्थ वाचणारे आणि मग 17व्याचा अन्वय अर्थ आणि वाचणारे. न अति अश्नतः तु योगः अस्ति, न च एकांतम अनश्नतः, न च अति स्वप्नशीलस्य जाग्रतः न एव च अर्जुन. हे अर्जुन, तू योगः, परंतु हे अर्जुना हा ध्यानयोग अति अश्नतः न अस्ति, अति खाणाऱ्याला साधत नाही, च आणि एकांतम अनश्नतः अपि न, अगदीच कमी किंवा न खाणाऱ्याला सुद्धा प्राप्त होत नाही. च म्हणजे काय? आणि अजून कोणाला? अतिस्वप्नशीलस्य न च, अतिशय झोप घेणाऱ्यालाही साधत नाही. आणि न जाग्रतः एव, सदा जागरण करणाऱ्यालाही हा ध्यानयोग साधत नाही. बहुहावधरी आहार करी हो निरसनाधीन, क्षुधा तृषा वा समूळ कोंडी दुराग्रही जो दीन, निजुनी राही अथवा घेई मुळी न जो निद्रेते, जाण अर्जुना योग साधना तया न लाभे येथे. भावार्थ गीतेतला श्लोक होता. आता आपण 17वा श्लोक. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगः भवति दुःखः. युक्ताहार विहारस्य, ज्याचे आहार आणि विहार युक्त म्हणजे योगासाठी यथायोग्य आहेत. युक्तचेष्टस्य कर्मसु, कर्मामध्ये असताना ज्याचे आचरण किंवा क्रिया योग साध्य होण्यासाठी अनुकूल व नेमस्त आहेत. युक्त स्वप्नावबोधस्य, त्याचं झोपणं आणि जागर राहणं यांचं प्रमाण सुद्धा योगासाठी अनुकूल आणि योग्य आहे. अशा व्यक्तीला योग हा दुःख हा भवती. अशा व्यक्तीचा जो योग साध्य होतो, तो त्याचा योग साध्य झालेला त्याचा परिणाम काय? तर तो त्याच्या दुःखांचं हरण करणारा ठरतो. भावार्थ गीतेतला श्लोक. निजणे उठणे खाणे फिरणे नेमस्तपणे करीतो, कार्ये सकल हितया योग हा सुकर सर्वथा होतो.
आता गेल्या श्लोकात बघितलं तर आपण काय काय केलं असता योग सिद्ध होत नाही हे सांगितलं. त्यालाच आपण काय म्हणतो, नकारात्मक पद्धत एखादी गोष्ट सांगण्याची, किंवा त्याला व्यतिरेक पद्धत असं म्हणतात. आणि या श्लोकात काय काय केलं असता योग साध्य होतो हे सांगितलंय. आणि त्याला म्हणतात सकारात्मक किंवा अन्वय पद्धत. तर काय सांगितलंय, 5 गोष्टी सांगितल्या. 5 गोष्टींच्या बाबतीत भगवंत संयम पाळण्यास सांगतात. कुठल्या त्या? आहार, विहार, कर्मामधील प्रयत्न, जागणं आणि झोपणं. अशा 5 गोष्टींच्या बाबतीत जो संयम पाळतो किंवा ह्याच्याकडे लक्ष देतो त्याला योग साध्य होतो. आता ह्या 5 गोष्टी ज्या अत्यंत उचित किंवा यथायोग्य असाव्यात हे सांगण्यासाठी कुठला शब्द वापरलाय? युक्त. योग सिद्ध होण्यासाठी अनुकूल अशी जीवनशैलीच कशी असावी ते जणू या पूर्ण श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आणि हे असं अनुकूल जीवनशैली जर साधली किंवा अंगीकारली तर त्याचा परिणाम काय होतो ते शेवटच्या चरणात सांगितलंय. योगो भवती दुःखः. ज्याला या अनुकूल जीवनशैलीमुळे योग साधला त्याला परिणाम काय झाला? सर्व दुःखांचा नाश करण्यास तो योग समर्थ आहे असं सांगतात. तर सुरुवातीचा आपण तिथे 5 गोष्टींकडे लक्ष पुरवायला सांगितलंय किंवा काळजी घ्यायला सांगितली. तर त्यातला एक 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 आता आपण बघत जाऊया. पहिला युक्ताहार म्हणजे युक्त आहार, योग प्रक्रियेला पूरक असा आहार. आता आहार या शब्दावर आपण थोडा विचार करणार आहोत. आहाराचा रूढ अर्थ जो आहे तो म्हणजे अन्न खाणं. मागच्या ह्याच्यामध्ये अशन असं स्पष्ट म्हटलंय आणि अश धातूचा अर्थ खाणं, अनश्नतः म्हटलंय. त्यामुळे इथे खाणं हा अर्थच जास्त योग्य होता, पण इथे मात्र आहार म्हटलंय. त्यामुळे आहाराचा एक जो रूढ अर्थ आहे अन्न खाणं हा तर आहेच, पण अजूनही एक व्यापक अर्थ आहे त्याचा अर्थ तो आहे विषय सेवन. पण त्याची चर्चा आपण नंतर करू. आधी जो रूढ अर्थ आहे अन्न खाणे त्याचा आधी आपण पहिल्यांदा विचार करूया. मग आता अन्न सेवन असा आहाराचा अर्थ जेव्हा आपण घ्यायचाय त्याच्याविषयी जेव्हा बोलायचंय किंवा विचार करायचा आहे तर 3 मुद्द्यांच्या वरती आपल्याला विचार करावा लागणार. पहिलं अन्नाचं प्रमाण, किती प्रमाणात अन्न खावं. दुसरा आहे अन्नाचा प्रकार आणि तिसरा मुद्दा आहे अन्न खाण्याची पद्धत. ह्याच्यातली पहिला जो मुद्दा आहे अन्नाचं प्रमाण तो आपण मागच्या श्लोकामध्ये व्यवस्थित बघितलंय. आत्मसंमितम अन्न प्रमाणम म्हटलं, अर्धा भाग अन्नानी भरा, पावभाग पाण्याने, पावभाग वायूसाठी. हे आपण पूर्ण प्रमाणाबद्दल बोलून झालं. त्यामुळे आता आपण पुढचे जे 2 मुद्दे आहेत अन्नाचा प्रकार आणि अन्न खाण्याची पद्धत त्याच्याविषयीच आपण आता बोलूयात. आता अन्नाचा प्रकाराने काय म्हणायचंय, तर कोणत्या प्रकारचं अन्न खावं हे गीतेनी 6व्या अध्यायात जरी सांगितलेलं नसलं तरी 17व्या अध्यायात सांगितलेलं आहे. 17व्या अध्यायामध्ये सात्विक आहार, राजस आहार आणि तामस आहार ह्याची सविस्तर चर्चा केलेली आहे. असं म्हणतात की भगवद्गीता ही खरी सांगून 15व्या अध्यायात संपली. 15वा अध्याय पूर्णपणे एकदम त्याचं म्हणजे सगळं सारांनी असा ठासून धरलेला आहे. 16 आणि 17 ही परिशिष्ट आहे. परिशिष्टामध्ये काय सांगितलं जातं, जे तुम्हाला अवांतर ज्ञान, मुख्य ज्ञान व्यवस्थित पचावं कळावं ह्याच्यासाठी जे लागतं ते 16व्या आणि 17व्या मध्ये सांगितलंय. 16व्या मध्ये दैवी गुणसंपत्ती आणि आसुरी गुणसंपत्ती सांगितलीये की ज्ञान प्राप्त करण्यासाठी तुम्हाला अधिकार जर अंगी यायला हवा असेल तर कुठले दैवी गुण तुमच्या अंगात तुम्ही मिळवायला हवेत आणि कुठले असुरी गुण तुमच्या अंगात असले तर तुम्ही ते सोडायला हवेत, ह्यासाठी तिथे ते सांगितलंय. आणि त्रिगुणांची चर्चा ही पूर्ण 17व्या अध्यायात केलेली आहे. कारण प्रत्येक जण या सृष्टीमधली प्रत्येक गोष्ट ही त्रिगुणांनी निर्मित आहे आणि मनुष्याचा स्वभाव हा सुद्धा त्रिगुणांनी बनलेला आहेच आणि तो कुठल्या ना कुठल्या गुणाच्या पगड्याखाली असतो. तेव्हा
सात्विक गुणाच्या पगड्याखाली असेल तर तो माणूस कसा वागतो, काय खातो, तो त्याची बऱ्याच डिटेल चर्चा केली. तो आपला आता विषय नाही. आपला आता फक्त खाण्याविषयी आपल्याला बोलायचं. त्यामुळे आपण फक्त तेवढेच श्लोक बघूया. 17व्या अध्यायातला 8वा श्लोक विशेषतः आपल्या कामाचा जास्त आहे. कारण त्याच्यामध्ये काय सांगितलंय तर सात्विक आहार कसा असावा. कारण सात्विक आहार असणं ही ध्यानसाधनेची एक प्री रिक्विसाईट म्हणून त्याला पूरक असतं ते. काय सांगितलंय त्याच्यात? आयुष सत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धना रस्या स्निग्धा स्थिरा हृदया आहारा सात्विक प्रिया. पूर्ण डेफिनेशन केली आणि आपण ह्याच्याबरोबर गीताईतला श्लोक वाचू म्हणजे आपल्याला चटकनी त्याचा अर्थ कळेल. जास्त त्याच्यावर मला बोलायला न लागता. कारण ते विनोबानी ते आपलं काम करून ठेवलेलं आहे. सत्व प्रीती सुख स्वास्थ्य आयुष्य बळ वाढवी रसाळ मधुर स्निग्ध स्थिर आहार सात्विक. काय काय वाढतं सात्विक आहाराने? सत्व म्हणजे सत्वशीलता, बुद्धीतली सत्वशीलता वाढते, प्रीती वाढते, सुख वाढतं, स्वास्थ्य म्हणजे आरोग्य वाढतं, आयुष्य वाढतं, शरीराचं बळ वाढतं. हे त्याचे परिणाम. आणि ते असतं कसं? रसाळ, मधुर, स्निग्ध. रसाळ म्हणजे काय? एक तर चविष्ट असतं ते आणि ओलसर असतं. त्याच्या बरोबर पुढचे 2 श्लोक आपण एवढ्याच करता वाचणार आहोत की सात्विक आहाराचं महत्व ह्याच्यामुळे अधोरेखित होतं. कट्वं ललवणात्युष्ण तीक्ष्ण रूक्ष विदाहिनः आहारा राजसस्येष्टा दुःख शोकामय प्रदाः खारे वृक्ष कडू तीक्ष्ण अम्ल अत्युष्ण दाहक दुःख शोकद आहार रोगवर्धक राजस. इथे काय म्हणलंय? स्वास्थ्य वाढतं सात्विक आहाराने. आणि राजस आहाराने काय म्हणतंय? रोगाची वृद्धी होते, रोगकारक आहे. म्हणजे चमचमीत, दाहक, जळजळीत, मसालेदार, अति उष्ण, जास्त मसाले असं वरून मसाले वगैरे तिखट वगैरे पेरलेलं असं ते आहे. आणि वृक्ष आणि त्याच्या विरुद्ध काय आहे? सात्विक आहार कसा आहे? रसाळ, मधुर. आणि आता तिसरा तामस आहार. यातयामं गतरसं पूतिपर्युषितं च यत् उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियं रसहीन निवालेले शिळे दुर्गंधयुक्त जे निषिद्ध आणि उष्टेही तामसप्रिय भोजन. अगदी शिसारी अंगावर येईल असं वर्णन आहे. पण रसहीन, निवालेलं, शिळं पण अशा गोष्टी आवडीने खाणाऱ्या व्यक्ती मी पाहिलेल्या आहेत. आपल्याला असं वाटतं नाही वाचल्यावर असं कोण खात असेल? पण असतात अशा गोष्टी. म्हणजे सर्व प्रकारचे लोक या जगात भरलेले आहेत आणि त्यांचा त्यांचा तो गुण प्रबल असताना त्यांना तशा प्रवृत्ती होतात आणि त्यांना तशा प्रकारचं अन्न आवडतं. आवडीने चवीने खातात ते. आपल्याला जे वाचून सुद्धा नको वाटतंय ते. तर राजस आणि तामस आहार नसावा. अन्नाचा प्रकार बघतोय ना आपण. कारण राजस आणि तामस अन्नामुळे काय होतं तर मनामध्ये चंचलता निर्माण होते आणि जडत्व निर्माण होतं. तमोगुणाचं लक्षण जडत्व आणि रजोगुणाचं लक्षण चंचलत्व, अस्थिरता. सतत वेगळं 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 वाटणं. एकदा हे वाटतं, एकदा ते वाटतं, एकदा ते वाटतं. आणि तमोगुणाला काहीच करावं असं वाटत नाही. पडून राहावं, झोपावं, जाऊ दे आता नको, मग टाळावं, अशा सगळ्या प्रवृत्ती होतात. त्यामुळे ज्या प्रकारचं अन्न आपण खातो त्या प्रकारच्या वृत्ती अंतःकरणामध्ये उठतात. म्हणून सात्विक आहार असेल तर वृत्ती तशा सत्वशील, सत्वसंपन्न चांगल्या गोष्टी करण्याची प्रवृत्ती होईल. तसंच अन्नाच्या प्रकारामध्ये हे सत्व रज तमाचं जसं सांगितलं तसं अजून एक मुद्दा येतो बरं का, की अन्न हे सचोटीने आणि न्यायमार्गाने मिळवलेल्या पैशातून निर्माण झालेलं असावं. जर ते चुकीच्या मार्गाने मिळवलेलं असेल, अपवित्र अशा मार्गाने मिळवलेलं असेल तर ते अन्न माणसाच्या मनामध्ये अशुभ आणि चुकीच्या वृत्ती निर्माण करायला कारणीभूत ठरतं.
एक उदाहरणादाखल एक गोष्ट सांगते. एक साधू महाराज असतात, अत्यंत विद्वान असतात, अत्यंत सदाचारी असतात आणि एक राजा त्या साधू महाराजांना जेव्हा साधू महाराज जेव्हा त्या राजाच्या प्रदेशात येतात, राज्यात येतात, तेव्हा अत्यंत आदराने तो त्या साधू महाराजांना जेवायला बोलावतो, त्यांचा सत्कार करण्यासाठी म्हणून. आणि छान चांदीच्या ताट, वाटी, पेला सगळं ठेवलेलं असतं, सुग्रास अन्न असतं. असं जेवण होतं आणि जेवण संपून पाणी पिऊन त्या साधू महाराजांना काय वाटतं काय माहिती, तर चांदीचं भांड असतं ते गुपचूप ते आपल्या झोळीत टाकतात आणि जातात. मग नंतर ते सगळी पानं उचलल्यानंतर एक भांड कमी पडलंय नोकरांच्या लक्षात येतं. सगळे घाबरतात की आता आपल्यावर आळ येणार. राजाला जाऊन सांगतात. राजा म्हणतो ठीक आहे, बघूयात आता, सापडवूयात. इकडे साधू महाराज घरी येतात आणि दिवसभर त्यांच्या मनात ती एक टोचणी असते, आपण भांड घेतलंय, आपण भांड घेतलंय. रात्री ते तळमळत असतात. ते म्हणतात, कसं काय, मला का वाटलं हे भांड घ्यायची मला इच्छा का झाली हे त्यांना कळत नाही. चोरलंय आपण आणि त्याची खूप रुखरुख लागलेली असते. सकाळी सकाळी लवकर उठून ते राजाकडे जातात, त्याला ते भांड देतात, म्हणतात की तुमचं भांड एक कमी आहे ना, मीच ते चोरलंय. राजा चाटच पडतो की साधू महाराजांनी भांड चोरलं. साधू महाराज म्हणतात की तुला जेवढं आश्चर्य वाटतंय त्याच्या अनेक पटीने जास्त आश्चर्य मला माझंच वाटतंय की ही प्रवृत्ती माझ्या मनात का निर्माण झाली. पण मी तुला एक विनंती करतो की हे जे भोजन मेजवानी जी झाली कालची, त्यात ते कुठल्या पैशातून झालं, त्या पैशांचा सोर्स काय होता, उगम काय होता, हे जर तुला छडा लावता आला तर तू लाव, एवढी माझी तुला विनंती आहे. ते कळलं तर मी तुला सांगू शकेल की मला असं का वाटलं. मग राजा म्हणतो ठीक आहे आणि तो छडा लावायचा प्रयत्न करतो आणि त्याला असं लक्षात येतं की चोरीचा माल म्हणजे चोरांना पकडलेलं असतं आणि त्यांच्याकडून जो जप्त केलेला चोरीचा माल असतो त्याच्यातून पैसा उभा राहिलेला असतो त्या मेजवानीसाठी. तेव्हा ते चोरीचे संस्कार त्या पैशावर आणि त्या पैशातून असलेल्या अन्नावरती असतात. म्हणून साधू महाराज म्हणतात आता मला कळलं आणि म्हणून माझे वडील परान्न घेतच नसत. कारण कुठल्या जागी आपण जाऊ तिथे कशा पद्धतीने अन्न केलंय किंवा स्वयंपाकाची बाई जर असेल आपल्याकडे तर तिचा मूड चांगला आहे का नाही ह्याची काळजी मालकिणीने जरूर घ्यावी. कारण ती दुःखी असेल, संतप्त असेल तर ती तिच्या हाताने जे बनवलेलं असेल अन्न ते आपल्या पोटात जाणार आहे आणि तिच्या मनातल्या वाईट भावनांचे संस्कार झालेलं अन्न खाऊन त्याचा त्रास आपल्याला होणार आहे. म्हणून आजकाल सर्रास सगळ्यांच्याकडे स्वयंपाकाची बाई असते, माझ्याकडे सुद्धा आहे. पण कधी माझ्या वडिलांचा त्याला नेहमी विरोध असायचा, तू थोडंसं कर, तू तिच्याशी बोल. ते मला आता जाणवतं की तिची काळजी घेणं, तिची काय काळजी घ्यायची नाही, तिची काळजी मी माझ्यासाठीच घेते, त्यात माझा स्वार्थही आणि परमार्थही आहे. कारण ती ते अन्न बनवते तर ती व्यवस्थित आहे का, तिला शांत करणं, तिला आनंदी करणं आणि मग तिला स्वयंपाकाला प्रवृत्त करणं हे माझं काम आहे. कारण मला माझी सत्वशुद्धी साधायची आहे. म्हणजे मला जर अन्न स्वयंपाक करण्याचे आळस असेल किंवा कुठल्याही कारणाने जमत नसेल, आळस सोडलं, आळसच असेल असं नाही, गरज म्हणून पण आपण ही गोष्ट करतो. पण तेव्हा ही पण काळजी घेण्याची गरज आहे. किंवा आपण आपल्या घरामध्ये येणारी संपत्ती ही चांगल्या मार्गाने येत आहे का याची काळजी घेणं हे याच्यासाठी गरजेचं आहे. कारण ते संस्कार सगळे आपल्या अन्नातून आपल्या शरीरावर मनावर होत असतात. तर आता इथे दुसरे हे झालं अन्नाचा प्रकार, ह्याच्याविषयी आपण बोलत होतो. आता तिसरा मुद्दा जो आहे तो अन्न ग्रहणाची पद्धत. तर अन्न ग्रहणाची पद्धत कशी असावी, तर अन्न खाताना मन शांत आणि प्रसन्न असावं आणि ईश्वर स्मरणामध्ये अन्न ग्रहण करावं. उपभोग वृत्तीने अन्न ग्रहण करू नये. रामसुखदास म्हणतात स्वादबुद्धीने आणि पुष्टबुद्धीने अन्न खाऊ नये, तर साधन बुद्धीने अन्न खावं. ज्ञानेश्वर महाराज पण थोडंसं असंच, थोडेसे शब्द वेगळेत पण भाव तोच आहे. ते म्हणतात अंगामध्ये बळ येणं, क्षुधा तृप्त होणं किंवा जिभेचं मनोरथ पूर्ण करणं ही अन्नग्रहणाचं उद्दिष्ट असू नये. हे ऐकल्यानंतर आपण विचारात पडतो. आपलं अन्न खाण्याचं उद्दिष्ट हेच असतं बहुतेकांचं. मला भूक लागली, माझी भूक शमली पाहिजे, या अन्नाने माझ्या अंगात बळ आलं पाहिजे. आणि जिभेसाठी तर आपण कित्येक पदार्थ खातोच खातो.
मग हे जर उद्दिष्ट नसतील, ठेवायचे नसतील, तर मग काय उद्दिष्ट असायला हवं? आपला एक नेहमीच्या वापरातला श्लोक, आता सध्या आपण जेवणापूर्वी श्लोक म्हणणं ही पद्धतच विसरलो आहोत बहुतेक घरांच्या घरी, पण पूर्वी असायचं. आमच्या घरी तरी असायचं की पूर्वी एक श्लोक म्हणून जेवायला सुरुवात करायची. त्याच्यामध्ये वदनी कवळ गीता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म. हा श्लोक म्हणून जेवणाला सुरुवात करायची, अशी पद्धत होती. आपल्या पूर्वजांनी ज्या काही पद्धती आणि प्रथा घातल्या होत्या त्या अतिशय विचारपूर्वक होत्या, पण त्याच्यातला विचार आपल्यापर्यंत नाही पोचला. फक्त कृती पोचली आणि मग विचार हरवल्यामुळे कृती सुद्धा कधी हरवून गेली हे आपल्यालाही कळलं नाही. म्हणजे माझ्या घरात सुद्धा, म्हणजे मी लहानाची मोठी जशी झाले तशी मी माझ्या मुलांना नाही करू शकले. एकतर कसं आहे की संस्कार करणाऱ्यांनी केले तरी घेणाऱ्यांनी सुद्धा घ्यायला लागतात. आणि कसं असतं की आज एक पिअर प्रेशर असतं. आजूबाजूचे सगळेच लोक तसे करत असतील तर त्या मुलांना ते पटकन करावंसं वाटतं. पण ह्यात काय श्लोक कशाला म्हणायचा, असे म्हणणारे जर मित्र कंपनी असेल तर आई एकटी किती सांगितलं तरी तिथे काही आईचं ऐकत नाहीत मग मुलं. तर ह्याच्यात काय सांगितलंय की वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, जे आपण म्हटलं की ईश्वर स्मरणामध्ये अन्न ग्रहण करावं. तर ते यज्ञ भावनेनीच होतं. आपण यज्ञ संकल्पना 4थ्या अध्यायात खूप इलॅबोरेटली शिकलेलो आहोत. आणि 12 प्रकारचे यज्ञ म्हणजे 12 प्रकारच्या साधना जेव्हा सांगितल्या 4थ्या अध्यायामध्ये, त्या साधना सांगण्याला सुरुवात करण्यापूर्वी एक श्लोक आपण ऐकला होता, त्याचा शिकलो होतो. तो जेवणापूर्वी म्हणण्याची पद्धत होती. ब्रह्मार्पणम ब्रह्महविः ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना. संपूर्ण सगळं ब्रह्ममय जग आहे त्याची आठवण करून जे आपण अन्न खातो आहोत ते सुद्धा ब्रह्म आहे, मी सुद्धा खाणाराही मीही ब्रह्म आहे, असा सगळा विचार मनात आणून जर आपण अन्न खाल्लं तर आपोआपच ते अन्न खाण्याची पद्धत किती पवित्र होईल. आणि मग असं अन्न खाल्लेलं कसं होईल, जीवन करी जीवित्वा. अन्नाला तुम्ही पूर्ण ब्रह्म समजून जर जेव्हा खाताय तेव्हा तुम्ही अन्न कशासाठी खातो, सामान्य उत्तर काय आहे, जगण्यासाठी. त्याला म्हणतात जीवित्व. आहार निद्रा भयमैथुन आमचं, ही 4 बेसिक इन्स्टिंक्ट्स आहेत जी प्रत्येक सजीवाच्या ठिकाणी असतात. मग फक्त जगतच राहायचंय इतक्या सामान्य पातळीवर, म्हणजे सगळे सजीव येतात, पशु पण येतात. मग पशु आणि मानव यांच्यात काहीतरी फरक हवा की नाही. मग पशुत्वाकडून जीवनाकडे नेणारा, जीवन कशाला म्हणतात, ज्याला काहीतरी मोठं उद्दिष्ट आहे. साध्या जीवित्वावरून तुम्हाला जीवनाच्या पातळीवर उचलणारं ते अन्न ग्रहण होईल. साधं जेवायचंय पण त्याला यज्ञाचा दर्जा प्राप्त होईल जर तुम्ही यज्ञ भूमिकेतून, माझ्या अन्नात म्हणजे अन्न जे मी खातोय ते जठराग्नीला आहुती म्हणून देतो आहे. अजून एक वडिलांनी मला छान श्लोक शिकवला होता. मुखी घास घेता करावा विचार, कशासाठी हे अन्न मी सेवणार, घडो माझिया हातुनी देश सेवा, म्हणून मिळावी मला शक्ती देवा. उच्च हेतू म्हटला की नाही, जीवनासाठी उच्च हेतू पाहिजे. माझं शरीराचं पोषण होईल, मी धडधाकट राहीन ह्याच्या, आणि ते कशासाठी, कशासाठी हे व्हायला हवे, शरीराला बळ तरी कशासाठी हवे, तर मला इतरांच्या उपयोगी पडायचंय, देशाच्या उपयोगी पडायचंय, समाजाच्या उपयोगी पडायचंय, ह्याच्यासाठी मला हवंय. फक्त मी टुमटुमीत राहीन आणि खूप मज्जा करीन ह्याच्यासाठी नाही. मग ते तुम्ही जीवित्वाच्या पातळीवरती राहता आणि हे तुम्ही जीवनाच्या पातळीवरती जाता. तर अशा मनोभूमिकेतून जे अन्न ग्रहण केलं जातं ते तुम्हाला ध्यान साधनेसाठी उपयोगी पडतं. ही आहे अन्न ग्रहणाची पद्धत. आणि आपल्याला हे अनेक संतांनी सुद्धा त्यांच्या वाङ्मयातून सांगितलेले आहे की आपल्याला शक्य होईल तेवढ्या पवित्र भावाने अन्नग्रहण करावं. ईश्वराच्या स्मरणामध्ये अन्नग्रहण करणं हे अत्यंत उत्तम आहे. तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले. विठ्ठलाच्या नामाने जे मिश्रित झालं त्याची चव अमृताहुनी गोड आहे. कारण नामामृत त्याच्यामध्ये मिसळले, त्यामुळे ते अमृत स्वरूप भोजन झालेलं आहे. अन्न ग्रहण करताना ते कसं करावं, पद्धत आपण म्हणतोय ना, ते मनातल्या भूमिका तसंच प्रत्यक्ष कृती सुद्धा. दासबोधामध्ये समर्थ रामदास काय सांगतात, घासामागे घास घातला अवकाश नाही चावायाला, अवघा बोकाणा भरिला पुढे कैसे.
रामदास स्वामी इतकं रोखठोक सांगतात की इतकं भरभर जेवू नका, आरामात जेवा, चावायला तरी वेळ द्या. म्हणजे आपण सावकाश बद्दल मगाच्या श्लोकामध्ये बोललोच आहोत की सावकाश म्हणजे गतीनी पण हळू आणि पोटामध्ये जागा ठेवून सुद्धा. त्यामुळे एकूण जर बघितलं आता अन्न सेवन या प्रकारामधलं, तर अन्न हे आरोग्यवर्धक असावं, पचनाला हलकं असं असावं आणि थोडं कमी प्रमाणात असावं. सगळ्याचा सारांश घेतेय मी. अन्न सेवन म्हणजे आहार म्हणजे अन्न सेवन या अर्थाने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आहार कसा असावा. भागवतात 3 शब्दामध्ये ते छान त्याची समरी आपल्याला सापडते. पथ्यम, हितम आणि मितम. हित म्हणजे हितकारक, पथ्यकारक आणि मित म्हणजे मापात आणि माप आत्मसंमितम असं अन्न ग्रहण करावं असं म्हटलेलं आहे. आता हे आपण आतापर्यंत बघतोय ते आहार म्हणजे अन्न, अन्न या भूमिकेतून. आता थोडा आहाराचा व्यापक अर्थ बघूया. भाष्यकार म्हणजे शंकराचार्य आहाराची कशी व्याख्या करतात त्यांच्या भाष्यामध्ये. आर्यते इति आहारः. आ अधिक रू धातूचं रूप आहे. त्याचा अर्थ गोळा करणं, आत घेणं, स्वीकार करणं. जे आत घेतलं जातो तो आहार. मग 5 ज्ञानेंद्रियांकडून काय काय आत घेतलं जातं? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय आत घेतले जातात आणि मनाकडे सोपवले जातात. म्हणून त्यांना सुद्धा आहारच म्हटलं जातं. वामन पंडितांच्या एका श्लोकामध्ये त्यांनी म्हटलंय, जया इंद्रियाचा जो विषय तो तदाहार निश्चय. आणि बाकीच्या आहाराची शुद्धी असावी हे सगळं जे आपण आता आहाराचा प्रकार, आहाराची पद्धत याच्यामध्ये बघितलं, तसंच ज्ञानेंद्रियांकडून आत घेतला जाणारा आहार सुद्धा जर अशुद्ध असेल तर तो ध्यानामध्ये बाधा निर्माण करेल. अभद्र पाहणं, अभद्र ऐकणं यामुळे साधकाच्या विचारात, व्यक्तिमत्वामध्ये विकार निर्माण होतात, चंचलता निर्माण होते आणि ध्यानाला बसल्यानंतर मग त्या त्या बघितलेल्या किंवा ऐकलेल्या गोष्टींचे संस्कार, ठसे तुम्हाला मध्ये मध्ये अडथळे निर्माण करतात, चित्तात विक्षेप निर्माण करतात. म्हणून एक श्रुती आहे की आहार शुद्ध सत्वशुद्धी. आहार शुद्ध असेल सर्वच इंद्रियांचा तर तुमची सत्वशुद्धी राहील. म्हणजे तुमच्यात सत्वगुण हा टिकवून ठेवला जाईल आणि सत्वगुण जेवढा जास्त असेल तेवढा तो तुम्हाला ध्यानाला मदत करेल. मागे एकदा बी.के. शिवानींचा पण त्यांच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये त्यांनी ही गोष्ट वारंवार सांगितलेली आहे की बी केअरफुल अबाउट व्हॉट यू आर कन्झ्युमिंग, व्हॉट यू आर रीडिंग, व्हॉट यू आर लिसनिंग, व्हॉट यू आर वॉचिंग. हे सगळंच बघा, ह्याच्याकडे लक्ष द्या की तुम्ही आत काय घेताय ते तुम्हाला डिस्टर्ब करणार आहे का. तुमची मनाची शांती टिकवण्यासाठी ह्याच्याकडे लक्ष देणं त्याला आहार शुद्धी म्हणतो. म्हणून त्या म्हणतात की सकाळी सकाळी उठल्या उठल्या किंवा रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही असं काहीतरी चित्ताला विक्षेपित करणाऱ्या गोष्टी कन्झ्युम करू नका. म्हणजे वृत्तपत्र वाचन किंवा वृत्तवाहिन्या बघणं किंवा कौटुंबिक सिरियल्स ज्याच्यामध्ये काय असतं, द्वेष, मत्सर, कटकारस्थानं, बदला घेणं, सूड घेणं, ह्या सगळ्यांनी विपरीत भावनांनी भरलेलं हे सगळं आपण का कन्झ्युम करायचं. आपल्याला काही चॉईस नाहीये का. म्हणून आपल्या श्रुती काय सांगतात, वेदांमध्ये कशा प्रार्थना होत्या, भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रम पश्ये माक्षभिर्यजत्राः. आम्ही चांगलंच पाहू, आम्ही चांगलंच ऐकू, अशा प्रार्थना वेदामध्ये आढळतात. म्हणून आहार हा उचित झाला पाहिजे. उचित ह्या कुठल्या तीन मुद्दे औचित्यासाठी आहेत. एकतर विहितत्व. विहितत्व म्हणजे काय, जे काही आपण आत घेतो ते धर्माला आणि नीतीला धरून असलं पाहिजे. दुसरं परिमाणाचं औचित्य म्हणजे मात्रा, मर्यादित प्रमाणामध्ये ते आत घेतलं पाहिजे. अगदी चांगलं जरी असलं तरी किती किती तुम्ही खाल किंवा किती ऐकाल, किती वाचाल, त्याला एक सीमा काहीतरी आखून घेतली पाहिजे. आणि लक्षाच्या बाबतीत अनुकूल. म्हणजे आता आपलं लक्ष काय आहे, ध्यानयोगाचा आपण विचार करताना ध्यान साधनेसाठी चित्त शांत ठेवणं हे आपलं लक्ष आहे. तर ते शांत राहील ह्याच्यासाठी जे अनुकूल असेल ते ते सुद्धा प्रमाणातच घ्यावं आणि जे प्रतिकूल असेल
ते टाळावं. ह्या सगळं युक्ताहार याच्यामध्ये आलं. आता युक्त विहार हे छोटसच आहे, त्यामुळे तेवढा मुद्दा करून आपण थांबूया. युक्त विहार म्हणजे योग प्रक्रियेला पूरक असा विहार. तर विहार म्हणजे काय? शंकराचार्यांनी त्याचा अर्थ घेतलाय चालणं, फिरणं. तर चालणं आणि फिरणं हे सामान्य माणसासाठी सुद्धा आवश्यक आहे. कशासाठी? तर खाल्लेलं अन्न पचायला पाहिजे, अंगी लागायला पाहिजे. याच्यासाठी काही प्रमाणात तुम्ही हालचाल केली पाहिजे, फिरलं पाहिजे. पण फिरण्याची आवश्यकता ध्यान साधकासाठी अजूनच थोडी जास्त महत्वाची आहे. का? आता आपण खूपच प्रायमरी लेवलचे ध्यानसाधक आहोत. पण जे जास्त काळ ध्यान लावून बसतात, तास, 1.5 तास, 2 तास असे जे बसत असतील, तर इतकी एका बैठकीत एका जागी बसून राहिल्यामुळे त्यांच्या पायामधलं रक्ताभिसरण हे योग्य प्रकारे होत नाही. ते थोडंसं अवरुद्ध होतं. आणि त्यामुळे बराच काळ ध्यान लावून बसल्यानंतर त्याच्यामध्ये जो अडथळा येतो त्याच्यामुळे पाय जड होतात किंवा पायाला मुंग्या येतात असं काही होतं. तर ही जडता दूर व्हावी आणि रक्ताभिसरण त्यांचं योग्य गतीने व्हावं यासाठी सुद्धा ध्यानाच्या दृष्टीने विहाराला महत्व आहे. आणि विहार म्हणजे फक्त चालणं असं नाही, तर काही योगासनं तुम्ही करत असाल किंवा बाकी कुठला व्यायाम करत असाल तर त्याचा सुद्धा समावेश या विहारामध्ये करायला हरकत नाही. आणि इथे काय म्हणलंय? युक्त युक्त विहार म्हणजे शरीर स्वास्थ्यासाठी आवश्यक तेवढ्याच प्रमाणात व्यायाम किंवा चालणं फिरणं करावं. शरीराला प्रमाणाबाहेर थकवेल असा जर विहार केला तर काय होईल? ध्यानाला बसतानाच तुम्ही पार थकून गेले असाल, मग तुम्हाला ग्लानी येईल, झापड येईल डोळ्यावर किंवा फिरायला म्हणून बाहेर पडाल आणि इतका वेळ फिरत बसाल, इतके दूर गेलात की तुमचा सगळा वेळच संपला. पण काहीतरी रुटीनमध्ये शेवटी 24 तासच असतात ना, त्या 24 तासामध्येच तुम्हाला विविध गोष्टी बसवायच्या असतात. एकाच गोष्टीला तुम्ही भलताच जास्त प्रमाणात वेळ दिला, तर दुसऱ्या गोष्टीचा वेळ आपोआपच कमी नाही का होणार आणि उत्साहही कमी होईल. तर असं करू नये. जेवढं पूरक आणि प्रमाणात गरजेचं असेल तेवढंच करावं, अति करू नये. अति सर्वत्र वर्जयेत हे युक्त या श्लोकाचा, युक्त या शब्दाचा एक सांकेतिक अर्थ आहे. सगळं मापात करा, योग्य करा. तर इथे आपण युक्त विहाराबद्दल बोललेलो आहोत. आता पुढचं बोलण्यासाठी आत्ता सध्या आपल्याकडे वेळ नाही. त्यामुळे आपण पुढच्या क्लासमध्ये बाकीच्या श्लोकाचा विचार करूया. प्रार्थनेने समारोप करते. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.